नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कन्सेप्ट बिल्डर अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मायसेल्फ सूरज थोरात. आता हेडिंगवरनं किंवा टायटलवरनं तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की आज हा जो आपण व्हिडिओ बनवतोय तर त्याचा कंटेक्स्ट काय आहे. ठीक आहे, तर रिसेंटली जी काही UPSC मेन्सचा GS2चा पेपर झालेला आहे 2026 UPSC मेन्स, तर त्या पेपरमध्ये आपण एक बॅच लॉन्च केली होती. त्या बॅचचं नाव आहे GS2 फिअरलेस आन्सर रायटिंग बॅच. तर ह्या बॅच विषयीने तुम्हाला मी सुरुवातीला एकदम थोड्या शब्दामध्ये समजून सांगतो की एक्झॅक्टली ह्या बॅचमध्ये काय काय आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. सुरुवातीला तर आपण काय केलेलं माहिती आहे का, की जवळपास 46 ते 47 आपण जे काही टॉपिक्स घेतलेले आहेत अक्रॉस ऑल द थीम्स विच आर कवर्ड इन GS2, तर ह्या 46 ते 47 टॉपिकवर आपण व्हिडिओ लेक्चर्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. आता हे जे टॉपिक ह्या ठिकाणी चूज केलेले आहेत ना, तर याच्या मागची जी काही मेहनत आहे किंवा याच्या मागचं जे काही प्रेडिक्शन आहे ना, तर हे मागच्या पूर्ण वर्षाचं किंवा माझा जो 5 ते 6 वर्षाचा अनुभव आहे या UPSCच्या किंवा MPSCच्या फील्डमध्ये, तो त्याच्यासाठीचा अनुभव कारणीभूत आहे. म्हणजे 20 पैकी 12 क्वेश्चन येणं आणि विथ प्रूफ तुम्हाला मी ह्या ठिकाणी शो करतोय की असं नाही की काहीतरी हवेत त्या ठिकाणी गोळ्या मारतोय किंवा ओढून ताणून त्या ठिकाणी रेफरन्स आणण्याचा प्रयत्न करतोय. जेवढे तुम्हाला त्या ठिकाणी मी टॉपिक डिस्कस केलेले आहेत आपल्या फिअरलेस आन्सर रायटिंग बॅचमध्ये, ते टॉपिक, त्याच्यानंतर एक्झामिनेशनमध्ये आलेले क्वेश्चन्स आणि तो क्वेश्चन्स कशा पद्धतीनं आपल्या फिअरलेस आन्सर रायटिंग बॅचमध्ये तो टॉपिकला रिलेटेड आहे, ते तुम्हाला मी ह्या ठिकाणी ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला शो करणार आहे. आणि त्याच्यानंतर ही बॅच का जॉईन करावी हे सुद्धा याच्यामध्ये सांगणार आहे. म्हणजे येणारी जी काही MPSC एक्झामिनेशन असेल मेन्स 2026 आहे, जी ऑक्टोबरमध्ये स्टार्ट होत आहे, आणि पुढच्या वर्षीची जी काही UPSCची एक्झामिनेशन असेल किंवा MPSCची मेन्सची एक्झामिनेशन असेल, तर त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं ठीक आहे. आता UPSCचे जे काही स्टुडंट वगैरे असतील जे हे व्हिडिओ बघत असतील त्यांना तर ही बॅच आता जॉईन करता येणार नाही, पण पर्टिक्युलरली MPSCच्या मेन्ससाठी जे काही स्टुडंट आता प्रिपेअर करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आता सफिशियंट टाइम पिरियड अवेलेबल आहे. मग तुम्ही या बॅचमध्ये ना, मी जसं तुम्हाला सांगितलं की 46 ते 47 व्हिडिओ आपण टॉपिक बेस एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि सिमिलरली त्याच्याबरोबर अपार्ट फ्रॉम दीज व्हिडिओज आपण 17 व्हिडिओ जे आहेत ना, तर हे थीम बेस व्हिडिओ एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. मग ह्या टॉपिक बेस व्हिडिओ जे आहेत ना, तर ह्या टॉपिक बेस व्हिडिओमध्ये आपण जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये न्यूजमध्ये होते आणि एक्झामिनेशनमध्ये येण्याचे चान्सेस त्यांचे जास्त होते, अशा टॉपिकचा आपण फ्रॉम इंट्रोडक्शन टू कन्क्लुजन पर्यंत प्रत्येक इश्यू तो डिस्कस केलेला आहे. मेन बॉडी पार्टमध्ये तुम्ही त्या ठिकाणी कोणकोणते डायमेन्शन्स डिस्कस करू शकता, इंट्रोडक्शन कशा पद्धतीनं त्या ठिकाणी लिहू शकता, कन्क्लुजनचा अप्रोच जो आहे तुम्ही कशा पद्धतीनं इनोव्हेटिव्ह आणि कॉन्क्रीट कन्क्लुजन त्या ठिकाणी लिहू शकता किंवा वे फॉरवर्ड प्रोव्हाइड करू शकता, अशा पद्धतीचे हे 46 ते 47 व्हिडिओ एक्सप्लेनेशन इश्यू बेस्ड लेक्चर त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. सिमिलरली त्याच्याबरोबर 17 थीम बेस व्हिडिओ एक्सप्लेनेशन लेक्चर्स आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. मग ह्या थीम बेस व्हिडिओ एक्सप्लेनेशन लेक्चरमध्ये आपण काय प्रोव्हाइड केलेलं आहे, एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला कोणताही टॉपिक किंवा कोणत्याही थीमवर, म्हणजे थीम म्हणजे काय, ज्यावेळेस आपण GS पेपर 2चा सिलेबस बघतो तर आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या GS पेपर 2 मध्ये इंडियन पॉलिटी, गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन, अशा पद्धतीच्या 5 ते 6 थीम्स त्या ठिकाणी आहेत. मग तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये कोणत्याही थीमवर क्वेश्चन येऊ द्या तरी त्या थीम बेस तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी अटेम्प्ट करता येईल. तर ह्या व्हिडिओ एक्सप्लेनेशन लेक्चरमध्ये 17 मध्ये आपण इंट्रोडक्शनमध्ये पर्टिक्युलरली काय लिहायचं किंवा काय अवॉइड करायचं हे सांगितलेलं आहे. त्यानंतर मेन बॉडी पार्टमध्ये आपण पर्टिक्युलरली काय लिहायचं किंवा काय अवॉइड करायचं हे सांगितलेलं आहे. आणि सिमिलरली कन्क्लुजनमध्ये काय लिहायचं किंवा काय अवॉइड करायचं ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कारण कसं होतं माहिती आहे का, म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनसाठी आपण इंट्रोडक्शन लिहित असताना जो अप्रोच आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडियन पॉलिटी किंवा गव्हर्नन्सचा जो पार्ट आहे त्या पर्स्पेक्टिव्हनं आपण इंट्रोडक्शन लिहित असतो ना, तर त्याच स्पेसिफिक अप्रोचनं किंवा त्याच सिमिलर अप्रोचनं आपण इंटरनॅशनल रिलेशन असेल किंवा सोशल जस्टिसचा जो काही टॉपिक वगैरे असेल तर त्या टॉपिकनं आपण इंट्रोडक्शन स्टार्ट करू शकत नाही. सिमिलरली मग हे तुमच्या कन्क्लुजन साठी सुद्धा लागू होतं किंवा मेन बॉडी पार्ट सुद्धा लागू होतं. मग असे कोणते क्वेश्चन्स वगैरे आहेत किंवा अशा कोणत्या थीम्स वगैरे आहेत तर जिथं इंट्रोडक्शन आपण जर आर्टिकलनं सुरुवात केलं किंवा त्या ठिकाणी एखादा कन्फ्लिक्ट वगैरे असेल तर त्या कन्फ्लिक्टिंग व्हॅल्यूजनं त्या ठिकाणी सुरुवात केलं किंवा DPS डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी वगैरे असेल किंवा इंडियन प्रिएम्बल वगैरे असेल
किंवा फंडामेंटल ड्युटीज वगैरे असेल, तर याच्यामध्ये ज्या काही व्हॅल्यूज सांगितलेल्या आहेत त्या व्हॅल्यूजनं जर आपण इंट्रोडक्शन आपलं स्टार्ट केलं तर कशा पद्धतीनं बाकीचे जे काही नॉर्मल स्टुडंट त्या ठिकाणी आन्सर लिहिणार आहेत ते, आणि आपलं कशा पद्धतीनं टॉपर सारखं मॅक्झिमम मार्क फेचिंग आन्सर त्या ठिकाणी होणार आहे. तर हे जे एक्सप्लेनेशन आहे ना, तर हे तुम्हाला आपल्या 17 थीम बेस्ड व्हिडिओ एक्सप्लेनेशन मध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे काय माहितीये का, की तुमचं सगळ्या थीम सुद्धा याच्यामध्ये कव्हर होणार आहेत, आणि ह्या थीम्स बरोबर जे काही स्पेसिफिक टॉपिक आहेत जे मला मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये वाटले होते की जे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ते मी सिलेक्ट केलेले आहेत, तर त्याच बेसिसवर आपण काय करतो माहितीये का, त्या ठिकाणी व्हिडिओ एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हे झाला व्हिडिओचा पार्ट. आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट आपण काय प्रोव्हाइड करतोय की मराठी आणि इंग्लिश या दोन्ही गोष्टीमध्ये आपण काय करतोय, पीडीएफ फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी सेपरेटली नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. मग ह्या नोट्स जर तुम्ही बघितल्या ना, आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल तुम्हाला जरी माहित नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा प्रोव्हाइड करतो, किंवा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड करतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कम्प्लीट GS2 फिअरलेस आन्सर रायटिंग बॅच असं जरी सर्च केलं ना, तिथं तुम्हाला त्या ठिकाणी सॅम्पल नोट्स आपल्या मराठीमध्ये, सॅम्पल नोट्स आपल्या इंग्लिशमध्ये, त्याच्यानंतर काही आपण डेमो लेक्चर सुद्धा युट्यूबवर टाकलेले आहेत, त्याची सुद्धा लिंक तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि पर्टिक्युलरली ही बॅच का जॉईन करावी याचं सुद्धा तुम्हाला व्हिडिओ एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये मिळणार आहे. म्हणजे आणखी डिटेलमध्ये तुम्हाला जर आपल्या ह्या बॅचमध्ये काय काय इन्क्लूड आहे हे जर बघायचं असेल, किंवा ह्या नोट्समध्ये काय काय दिलेलं आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ऍक्सेस करू शकता. आता ह्या ज्या नोट्स तुम्हाला मी सांगितलं ना, मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल आहेत. मग नोट्स प्रोव्हाइड करत असताना आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्या एखादा टॉपिक असेल, मग त्या टॉपिकचं जे काही बेसिक मिनिंग आहे ते त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन जे आहे ना, तर वेगवेगळ्या 3 किंवा 4 पद्धतीनं आपण कशा पद्धतीनं हा टॉपिक एक्झामिनेशन मध्ये आल्यानंतर आपण इंट्रोडक्शन प्रोव्हाइड करू शकतो हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आर्टिकल्स वगैरे असतील जे तुम्ही पर्पजफुली त्या टॉपिकमध्ये लिहिणं गरजेचं आहे एक्झामिनेशन मध्ये तुमच्या आन्सर रायटिंगला एनरिच करण्यासाठी, ते सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. सिमिलरली असे काही इम्पॉर्टंट कीवर्ड्स वगैरे असतात, ते कीवर्ड्स तुम्ही जर पर्पजफुली तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये, इंट्रोडक्शनमध्ये किंवा कन्क्लुजनमध्ये जर लिहिले ना, त्याच्यामुळे तुम्हाला बाकीच्या स्टुडंटपेक्षा त्या ठिकाणी जास्त मार्क मिळतात. ह्या सुद्धा गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. म्हणजे काय की इम्पॉर्टंट कीवर्ड्स वगैरे असतील, त्यानंतर इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल्स वगैरे असतील, त्यानंतर इम्पॉर्टंट सुप्रीम कोर्टचे जजमेंट सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि हे जे थीम बेस्ड एक्सप्लेनेशन व्हिडिओज आहेत ना 17, याच्यामध्ये आपण काय सांगितलेलं आहे, पर्टिक्युलरली एखादं आर्टिकल असेल, पर्टिक्युलरली सुप्रीम कोर्टचे काही जजमेंट वगैरे असतील, तर फक्त सुप्रीम कोर्टचं जजमेंट न लिहिता तुम्हाला त्या ठिकाणी काय लिहावं लागेल जेणेकरून त्या ठिकाणी एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला बाकीच्या स्टुडंटपेक्षा जास्त मार्क येतील, हे सुद्धा त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये आपण बघूया. जसं तुम्हाला सांगितलं सुप्रीम कोर्टचे जजमेंट सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण काय केलेलं माहिती का, मेन बॉडी पार्टच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा त्या ठिकाणी डायमेन्शन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. डायमेन्शन्स नंतर आपण काय केलेले, व्हॅल्यू ऍडिशनच्या पर्स्पेक्टिव्हनं त्या ठिकाणी महाराष्ट्र स्पेसिफिक जे काही गोष्टी वगैरे असतील, ज्या ठिकाणी डेटाची गरज आहे त्या ठिकाणी डेटा तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, ज्या ठिकाणी एक्झाम्पलची गरज आहे त्या ठिकाणी ग्राउंड लेवलपासून तर नॅशनल लेवलपर्यंत सगळे एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणजे फक्त इंडिया स्पेसिफिक नाहीये, तर महाराष्ट्र स्पेसिफिक सुद्धा आपण याच्यामध्ये टॉपिक कव्हर केलेले आहेत. महाराष्ट्र स्पेसिफिक सुद्धा या ठिकाणी आपण एक्झाम्पल किंवा व्हॅल्युएशनच्या पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. आणि सिमिलरली याच्यामध्ये आणखी आपण काय केलेलं आहे माहितीये का, की अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला ना म्हणजे फ्लो चार्टमध्ये किंवा डायग्रामच्या पर्स्पेक्टिव्हने किंवा इमेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी टॉपिक समजून यावा यासाठी डायग्राम सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि फायनली प्रॅक्टिससाठी तुम्हाला ह्या टॉपिकवर जर एक्झामिनेशनमध्ये क्वेश्चन येऊ शकतो तर कोणकोणत्या अँगलनं तो क्वेश्चन येऊ शकतो अशा पद्धतीचे सुद्धा तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर 2-2 त्या ठिकाणी क्वेश्चन प्रॅक्टिससाठी सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. आता हे झालं आपल्या बेसिकली फिअरलेस आन्सर रायटिंग बॅचमध्ये आपण काय काय इन्क्लूड केलेले आहे ते आपण होतं. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे ना, की रिसेंटली जसं मी तुम्हाला सांगितलं UPSCचा जो मेन्सचा पेपर आहे हा पेपर त्या ठिकाणी झालेला आहे. तर त्याच्या पर्स्पेक्टिव्ह ही बॅच इम्पॉर्टंट का आहे किंवा तुम्ही का जॉईन करायला पाहिजे. आता जी काही MPSCची मेन्स एक्झामिनेशन होणार आहे ऑक्टोबरमध्ये 2026, तर त्याच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा तुमच्याकडे सफिशियंट टाइम पिरियड आहे. तुम्ही आता जरी ही बॅच जॉईन केली ना तर तुम्हाला कोणकोणते फायदे होऊ शकतात मी तुम्हाला ते समजून सांगणार आहे. आता या लेक्चर मधला ना आपल्याला सर्वात महत्वाचा शब्द म्हणजे काय की क्वेश्चन लिंकेज. आता आपण काय करतो माहितीये का की वर्षभर त्या ठिकाणी बुक्स आपण रीड करत असतो,
त्यानंतर करंट अफेअर्स आपण वाचत असतो किंवा आपण स्वतः नोट्स त्या ठिकाणी प्रिपेअर करत असतो. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हा काय झाला आपला प्रिपरेशनचा पार्ट झाला. ठीक आहे. पण ऍक्च्युअल मेन्स एक्झामिनेशन मध्ये तुमची खरी परीक्षा केव्हा सुरू होते माहितीये का? जेव्हा हेच नॉलेज तुमच्या समोर आलेल्या क्वेश्चन्सच्या एक्झॅक्ट डिमांडशी त्या ठिकाणी कनेक्ट करायचं असतं, त्यावेळेस तुमची खरी परीक्षा त्या ठिकाणी एक्झाम हॉलमध्ये सुरू होते. मग याच संदर्भात आपली जी काही GS2 फिअरलेस आन्सर रायटिंग बॅच आहे ना, त्याचा रिलेव्हन्स त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. मग जसं मी तुम्हाला सांगितलं, रिसेंटली UPSC मेन्स 2026चा GS2 चा पेपर जो झालेला आहे, त्याच्यामध्ये 20 पैकी 12 क्वेश्चन्स त्या ठिकाणी डायरेक्ट आलेले आहेत. आपल्या बॅच मधनं कव्हर केलेल्या टॉपिक्स मधनं स्ट्रॉंगली आणि डायरेक्टली लिंक होते. मी परत एकदा तुम्हाला सांगतोय, UPSC मेन्सचा 2026चा GS2 चा जो पेपर झालेला आहे, तर त्या पेपर मधनं आपल्याला आपल्या टॉपिक मध्ये जे काही आपल्या फिअरलेस आन्सर रायटिंग बॅच मध्ये आपण जे काही टॉपिक कव्हर केलेले होते, त्या टॉपिक मधनं 20 पैकी 12 क्वेश्चन्स हे स्ट्रॉंगली आणि डायरेक्टली लिंक असलेले त्या ठिकाणी आलेले आहेत. पण याचा अर्थ असा होतो का की आपण जसेच्या तसे क्वेश्चन्स त्या ठिकाणी एक्झामिनेशनसाठी प्रेडिक्ट केले होते? तर नाही. याचा अर्थ तसा बिलकुल होत नाही की आपण जे क्वेश्चन प्रेडिक्ट केले होते तेच एक्झामिनेशन मध्ये आलेले. याचा अर्थ असा आहे, ज्या काही आपण हायली रिलेव्हंट इश्यू त्या ठिकाणी डिस्कस केले होते ना, आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला त्या ठिकाणी डायमेन्शनच्या पर्स्पेक्टिव्हनं नोट्स प्रोव्हाइड केल्या होत्या, तर हेच आपण काय केलेले आपल्या बॅचमध्ये तुमच्याकडनं प्रिपेअर करून घेण्याचं काम केलेलं आहे. मग मला कळतंय, मी जे सांगतोय त्यावर तुमचा जर विश्वास बसत नसेल ना, तर सुरुवातीला थोडंसं तुम्हाला हे विश्वास बसणं अवघड जाते. कारण मार्केटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अशा गोष्टी जर कोणी क्लेम करत असेल ना, तर त्याला त्या ठिकाणी स्ट्रॉंग रेफरन्स सुद्धा प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. मग आता तुमच्यासाठी मी काय करतो माहितीये का, की आपण जे काही क्वेश्चन्स किंवा थीम जे आपले टॉपिक डिस्कस केलेले होते ते, आणि एक्झामिनेशन मध्ये आलेले क्वेश्चन्स, त्यानंतर आपण आपल्या थीम मधले टॉपिक आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्याचा रिलेव्हन्स आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी शो करतो. जस्ट वेट फॉर 1 मिनिट. आता इथं बघा, मी काय केलेलं आहे माहितीये का, की आपली जी फिअरलेस आन्सर रायटिंगची बॅच आहे ना, तर त्याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट त्या ठिकाणी टॉपिक्स आहेत, हे टॉपिक त्या ठिकाणी कव्हर केले होते. मग याच्यामध्ये पहिली जी थीम आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हिस्टॉरिकल अंडरपिनिंग, इव्होल्युशन, अमेंडमेंट, सिग्निफिकंट प्रोव्हिजन किंवा हे, मग याच्यामध्ये ना 4 ते 5 त्या ठिकाणी टॉपिक होते. मग आपल्या एक्झामिनेशन मध्ये आपल्या याच्यामधनं कोणता क्वेश्चन आलेला आहे, तर हा प्रायव्हसीचा किंवा डिजिटल कॉन्स्टिट्यूशनच्या रिलेटेड जो काही क्वेश्चन वगैरे आहे ना, तर तो क्वेश्चन त्या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर सिमिलरली दुसरा जो क्वेश्चन आहे, गव्हर्नरचा रोल असेल, असेंट टू द बिल असेल, किंवा सेंटर स्टेट ट्रस्ट डेफिसिट कशा पद्धतीनं आपला क्रिएट होऊ शकतो, तर त्या पद्धतीने. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, की इथं तुम्हाला मी 20च्या 20 थीम त्या ठिकाणी शो करतो, आणि त्या ठिकाणी याची PDF सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, की जेणेकरून तुम्ही डायरेक्टली बघू शकता. परत हा क्वेश्चन बघा इथं, की नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, वुमन किंवा बॅकवर्ड क्लासेसचा सुद्धा आपण त्या ठिकाणी नोट्समध्ये आपल्या प्रोव्हाइड केलेली इन्फॉर्मेशन वगैरे आहे, ते सुद्धा टॉपिक आलेला आहे. त्यानंतर इथं सुद्धा आपण काय केलेले, ह्युमन राईटच्या पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी किंवा डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट हा सुद्धा डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे जे काही थीम्स वगैरे आहेत ना, म्हणजे प्रत्येक थीम वाईज इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत, तर ते आपण काय केलेत, की आपल्या टॉपिकमध्ये व्हिडिओ एक्सप्लेनेशन मध्ये किंवा बॅचमध्ये ते डिस्कस केलेले आहे. ठीक आहे. इथं तुम्ही बघू शकता, इंडिया चायनाचा सुद्धा तो इश्यू आला होता, ते सुद्धा आपण डिस्कस केलेला आहे. ब्रिक्सचा सुद्धा इश्यू आला होता, तो सुद्धा आपण डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. आणि इथं आता आपण काय केलेलं माहितीये का, की क्वेश्चन वाईज त्या ठिकाणी तुम्हाला मी शो करतोय, की आता हा आपला पहिला क्वेश्चन असेल ट्रान्सजेंडर आयडेंटिटीचा, हा म्हणजे हा प्रायव्हसी आणि आर्टिकल 21 बरोबर कनेक्टेड आहे. मग आपले जी फिअरलेस आन्सर रायटिंग बॅच आहे ना, त्याच्यामध्ये आपण जे काही टॉपिक्स घेतले होते, तर त्याच्याची जी लिंक आहे किंवा कोणते टॉपिक्स आहेत, तर त्याच्याबरोबर आपण हे म्हणजे त्याचा रिलेव्हन्स त्या ठिकाणी सापडतोय, तर हे त्या ठिकाणी शो केलेलं आहे. ठीक आहे. वुमन रिप्रेझेंटेशनचं बघू शकता, स्पीकरचं बघू शकता, राईट टू वोट किंवा इलेक्ट्रोल रोल किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर त्या ठिकाणी क्वेश्चन आला होता, कोणकोणते आर्टिकल त्या ठिकाणी शो केलेलं आहे. सिमिलरली नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट असेल, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स असेल, तर त्याच्या रिलेटेड सुद्धा आपण टॉपिक डिस्कस केला होता, ते आहे. ट्रायबल डेव्हलपमेंटच्या रिलेटेड क्वेश्चन आला होता, त्याच्या रिलेटेड सुद्धा क्वेश्चन आहे. त्यानंतर माल न्यूट्रिशन, इक्विटी किंवा वेलफेअर गव्हर्नन्स, तर तो सुद्धा क्वेश्चन आला होता, तो सुद्धा आपण टॉपिक डिस्कस केलेला आहे. त्यानंतर जनरलिस्टिक स्ट्रक्चर ऑफ सिव्हिल सर्व्हिस तो सुद्धा टॉपिक आला होता, ते सुद्धा आपण डिस्कस केलेला आहे. त्यानंतर ब्रिक्स असेल, गव्हर्नरचा असेंट वगैरे असेल, ज्युडिशियल लेजिस्लेशन वगैरे असेल, तर याला आपल्या ह्याच्यामधनं डायरेक्टली त्या ठिकाणी रिलेव्हन्स सापडत नाही. ठीक आहे. पण आपण काय केलेलं माहितीये का, आपल्या थीम बेस्ड जे काही व्हिडिओ एक्सप्लेनेशन आहे, तर त्या थीम बेस्ड व्हिडिओ एक्सप्लेनेशन मध्ये त्या ठिकाणी म्हणजे हा जो क्वेश्चन होता ना, तर इथं लिगल म्हणजे लिव्हिंग विल वगैरे असेल किंवा पॅसिव्ह इथोनिशियाबद्दल त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला होता, आपल्या थीम मध्ये नाहीये ना, मग आपण त्या ठिकाणी डायरेक्टली असं स्ट्रॉंगली सांगितलेलं आहे, की नो स्ट्रॉंग किंवा डायरेक्ट टॉपिक्स रिलेव्हन्स विथ हे. ठीक आहे. म्हणजे आपण असं ओढून ताणून त्या ठिकाणी रेफरन्स आणण्याचा प्रयत्न केला नाही.
ज्या ठिकाणी पार्शियल रेफरन्स सापडतो त्या ठिकाणी आपण पार्शियल सुद्धा रेफरन्स प्रोव्हाइड केलेला आहे. ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रेफरन्स आहे त्या ठिकाणी आपण स्ट्रॉंग रेफरन्स प्रोव्हाइड करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की जेवढे काही क्वेश्चन एक्झामिनेशन मध्ये कव्हर झालेले आहेत, आता हे जे सगळे तुम्हाला इथे शो करतोय ना लेफ्ट हँड साईडला, हे सगळे क्वेश्चन्स आहेत आणि हे इथं जे मी तुम्हाला शो केलेलं आहे तर हे आपण कव्हर केलेले टॉपिक त्यामध्ये तुम्हाला शो करते. ठीक आहे, स्ट्रॉंग रिलेव्हन्स असेल त्या ठिकाणी स्ट्रॉंग रिलेव्हन्स आहे, डायरेक्ट रिलेव्हन्स असेल तर त्या ठिकाणी डायरेक्ट रिलेव्हन्स तुम्हाला शो केलेला आहे, पार्शियल असेल त्या ठिकाणी पार्शियल रिलेव्हन्स आपण शो केलेला आहे. ज्या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉंग रिलेव्हन्स सापडत नाही किंवा पार्शियल रिलेव्हन्स सुद्धा सापडत नाही त्या ठिकाणी आपण डायरेक्टली ते डिनाय केले नाही किंवा आपण ते क्लेम केलेलं नाही. ठीक आहे, म्हणून अशा पद्धतीनं आपण जर बघितलं ना तर परत तुम्हाला मला एकदा सांगायचं आहे 20 क्वेश्चन्स पैकी आपण 12 क्वेश्चन्स आपल्या फिअरलेस आन्सर रायटिंग बॅच मधून हे डायरेक्टली त्या ठिकाणी आलेले आहेत. मग तुम्ही क्वेश्चन नंबर बघू शकता की 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5, 6, 7, 10, 11, 15, 16 आणि 19 अशा पद्धतीच्या क्वेश्चन मध्ये त्या ठिकाणी स्ट्रॉंग आणि डायरेक्ट रिलेव्हन्स त्या ठिकाणी आपल्याला लिंकेज सापडलेलं आहे. उगाच आपण फक्त पार्शियलचे आपण क्वेश्चन त्या ठिकाणी पण याच्यामध्ये कव्हर केले नाहीत. पार्शियलचे किंवा बाकीचे जे काही आपण जर क्वेश्चन याच्यामध्ये कव्हर केले ना तर आणखी हा काउंट 14-15 वर त्या ठिकाणी जातो, पण त्या ठिकाणी आपण कव्हर केलेले नाहीये. फक्त असेच क्वेश्चन या ठिकाणी कव्हर केलेत की ज्याचा स्ट्रॉंगेस्ट आणि डायरेक्ट रिलेव्हन्स त्या ठिकाणी आपल्याला सापडतोय. ठीक आहे, तर आपण आपल्या परत मेन जो आर्टिकल आहे ना त्या आर्टिकलकडे आपण वळूया. तर मग याच्यामध्ये ना जसं मी तुम्हाला सांगितलं की आता एक्झाम्पल मधनं मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे की स्पीकरचा रोल असेल, अँटी डिफेक्शन असेल, इन्स्टिट्यूशनल न्यूट्रलिटी वगैरे असेल, तर हे सगळे क्वेश्चन्स आपण त्याच्यामध्ये तुमच्याकडनं प्रिपेअर करून त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. मग आपला जो काही उद्देश आहे ना तर फक्त तुमच्याकडनं रेडीमेड आन्सर त्या ठिकाणी पाठ करून घेणं हा आपला उद्देश नाहीये. तर आपला उद्देश असा आहे की क्वेश्चन कोणत्याही अँगलला तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये जर आलेला असेल तर त्यामागचा कोर इश्यू त्या ठिकाणी तुम्हाला ओळखता येणं आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी रिलेव्हंट आन्सर डेव्हलप करता आलं पाहिजे. तर हेच आपल्या बॅचमध्ये त्या ठिकाणी पर्टिक्युलरली प्रत्येक थीम डिस्कस करत असताना किंवा प्रत्येक टॉपिक डिस्कस करत असताना आपण तुम्हाला हे शिकवलेलं आहे आपल्या फिअरलेस आन्सर रायटिंग बॅचमध्ये. त्यानंतर इथं दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे काय की हे जे लिंकेज आहे ना म्हणजे 20 पैकी 12 क्वेश्चन्स एक्झामिनेशन मध्ये येणं, तर हे लिंकेज काय शो करतं तर कंटेंट पेक्षा आन्सर रेडीनेस आपण कशा पद्धतीनं तुमची मेंटॅलिटी प्रिपेअर करून घेतो तर हे यामध्ये शो करतं. ठीक आहे, मग तुमच्याकडं एखादा टॉपिक आहे तर त्या टॉपिकवर खूप इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी असू शकतं, पण युपीएससी किंवा एमपीएससी सारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला त्या टॉपिकवर माहिती लिहायला सांगत नाही. तर युपीएससी तुम्हाला काय करतं किंवा एमपीएससी मध्ये जे क्वेश्चन्स येतात ना तर त्या ठिकाणी क्वेश्चनची स्पेसिफिक डिमांड जी असते ना तर ती तुम्हाला ऍड्रेस करायची असते. आता आपण गव्हर्नरचा जो टॉपिक बघितला होता ना, मग गव्हर्नरच्या टॉपिकमध्ये तुमच्याकडे ना खूप साऱ्या नोट्स त्या ठिकाणी असू शकतात, पण एक्झामिनेशन मध्ये गव्हर्नरची जी काही कॉन्स्टिट्युशनल पोझिशन आहे ती, त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल बिल असेल किंवा स्टेट बिल वगैरे असेल ते, किंवा त्या स्टेट बिलवर ॲसेंटची पॉवर वगैरे असेल किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर यांच्या एड अँड ॲडवाइस त्यांच्याशी असलेले जे काही रिलेशन्स वगैरे असतील तर हे एका क्वेश्चन मध्ये विचारले जाऊ शकतात. मग असं असताना आता संपूर्ण गव्हर्नन्स बद्दलचा जो काही चॅप्टर वगैरे आहे तर तोच आपल्याला माहिती आहे म्हणून सगळं त्या ठिकाणी लिहून यायचंय का तर नाही. मग त्या क्वेश्चनची डिमांड 150 वर्ड्स मध्ये काय सांगते किंवा 250 वर्ड्स मध्ये नेमकं काय सांगतं तर त्या पर्स्पेक्टिव्हनं डायमेन्शन्स त्या ठिकाणी निवड करणं गरजेचं आहे. मग हेच समजणं म्हणजे काय की आन्सर रेडीनेस असणं किंवा आन्सर रेडी त्या ठिकाणी अप्रोच प्रोव्हाइड करणं. मग आपली जी बॅच आहे ना फिअरलेस आन्सर रायटिंग बॅच, त्या नोट्स मधून तुम्हाला आपण फक्त त्या ठिकाणी टॉपिक तुमच्याकडनं तयार करून घेत नाहीत तर त्यामागचा जो काही कोर कॉन्फ्लिक्ट आहे तो सुद्धा तुमच्याकडनं प्रिपेअर करून घेण्याचं काम आपण त्याच्यामध्ये करत असतो. मग ते करत असताना कॉन्स्टिट्युशनल लिंकेज कशा पद्धतीनं किंवा कुठं आपण जॉईन करायचं हे सांगतो. त्यानंतर आर्ग्युमेंट वगैरे ते कशा पद्धतीनं बॅलन्स करायचे हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि फायनली सोल्युशन ओरिएंटेड कन्क्लुजन किंवा कॉन्क्रीट कन्क्लुजन त्या ठिकाणी कशा पद्धतीनं प्रोव्हाइड करायचं तर हे सुद्धा तुमच्याकडनं ह्या बॅचमध्ये प्रिपेअर करून घेतलेलं आहे. त्यामुळं एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला क्वेश्चनची वर्डिंग सुद्धा त्या ठिकाणी जर नवीन दिसत असेल, पण त्यामुळे तुम्ही पूर्णपणे आपल्या प्रिपरेशन मधनं म्हणजे प्रिपेअर केल्यामुळे त्या ठिकाणी ब्लँक होत नाहीत. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा कंटेंट माहित असतो आणि क्वेश्चनच्या डिमांडनुसार तुम्ही काय करता माहितीये का त्या कंटेंटला फक्त अरेंज करण्याचं काम करता. म्हणून याच ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय की कंटेंट प्रिपरेशनचं कशा पद्धतीनं आन्सर रायटिंग प्रिपरेशन मध्ये काम करण्याचं जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे हे तुम्हाला आपल्या GS2 फिअरलेस आन्सर रायटिंग बॅच मध्ये शिकवलेलं आपण आहे. ठीक आहे, त्यानंतर आपला लास्ट पॉईंट याच्यामध्ये आहे की व्हाय GS2 फिअरलेस आन्सर रायटिंग बॅच मॅटर. मग ही बॅच एवढी मॅटर का करते, मी तुम्हाला म्हणजे रेफरन्स सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत, त्या ठिकाणी क्वेश्चन सुद्धा दाखवून दिलेले आहेत, त्यानंतर कोणकोणते टॉपिक आपण याच्यामध्ये कव्हर केलेत हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर बॅच मध्ये आपण कशा पद्धतीनं टॉपिक बेस्ड जे काही व्हिडिओज वगैरे असतील ते,
आणि थीम बेस्ड व्हिडिओज आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. मग असं असून सुद्धा ही बॅच एवढी मॅटर काय करते हे तुम्हाला आता मी सांगणार आहे. मग जसं मी तुम्हाला सांगितलं, मेन्स एक्झामिनेशन मध्ये ना स्टुडंटची जी काही खरा प्रॉब्लेम असतो तो काय असतो माहिती आहे का, नॉलेज हा खरा प्रॉब्लेम नसतो. अडचण कुठे येते माहिती आहे का, क्वेश्चन पाहिल्यानंतर एक्झॅक्टली सुरुवात कुठं करायची, त्यामध्ये कोणते पॉईंट्स निवडायचे किंवा किती लिहायचं आणि आन्सरला डायरेक्शन कशा पद्धतीने प्रोव्हाइड करायची, इथं स्टुडंटची गडबड होते. मग यासाठी आपण एक सोपं उदाहरण त्या ठिकाणी बघूया, की आता मला सांगा स्विमिंग बद्दल तुम्ही त्या ठिकाणी किती जरी बुक्स वाचलेले असतील, किती जरी त्या ठिकाणी व्हिडिओ बघितलेले असतील, पण जोपर्यंत आपण त्या ठिकाणी स्विमिंग करण्यासाठी पाण्यात उतरत नाही, तर पाण्यात उतरल्याशिवाय आपण स्विमिंग करू शकत नाही. त्याचप्रमाणे आन्सर रायटिंग बद्दल सुद्धा तुम्ही कितीही स्ट्रॅटेजी ऐकलेली असेल, कितीही टॉपरचे लेक्चर त्या ठिकाणी ऐकलेले असतील, पण ऍक्च्युअल क्वेश्चनवर त्या ठिकाणी रिपीटेड प्रॅक्टिस केल्याशिवाय किंवा कशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला आन्सर लिहायचंय, तर तोपर्यंत तुम्ही काय करू शकता, आन्सर रायटिंग त्या ठिकाणी कॉन्फिडन्सली क्रिएट करू शकत नाही. म्हणून फिअरलेस आन्सर रायटिंग बॅच जी आहे ना, तर हेच तुमचं जे काही कॉन्फिडन्स वगैरे आहे तर बूस्ट करण्याचं काम करत असतं. एक्झाम हॉलमध्ये पहिल्यांदाच त्या ठिकाणी डिफिकल्ट क्वेश्चन हँडल करण्याऐवजी आपण आधीपासून जे काही विविध इश्यूज वगैरे असतील, त्यानंतर क्वेश्चनच्या डिमांड्स वगैरे असतील किंवा क्वेश्चन फ्रेमिंगवर आहे ना, तर याच्यावर आपण ह्या बॅचमध्ये काम केलेलं आहे. आता समजा तुम्ही ब्रिक्स असेल, त्यानंतर ग्लोबल साऊथ लीडरशिप असेल किंवा मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डर वगैरे असेल, तर हा जर तुम्ही आपल्या बॅचमधनं कोअर इश्यू समजून घेतला ना, तर ब्रिक्सच्या अल्टरनेटिव्ह ग्रुपिंग म्हणून म्हणा किंवा ग्लोबल साऊथचा व्हॉइस म्हणून म्हणा किंवा चेंजिंग ग्लोबल गव्हर्नन्सच्या पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी क्वेश्चन जरी तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये विचारला गेला किंवा त्या वेगवेगळ्या कंटेक्स्ट मध्ये तुम्हाला जर क्वेश्चन आलेला असेल ना, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली आपल्या कंटेंट मधनं त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओ एक्सप्लेनेशन लेक्चर मधनं किंवा थीम बेस्ड जे काही आपण व्हिडिओ एक्सप्लेनेशन लेक्चर त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत, तर तुम्ही काय करू शकता, कोणताही टॉपिक त्या ठिकाणी येऊ द्या, क्वेश्चनची फ्रेमिंग कोणत्याही पद्धतीनं त्या ठिकाणी असू द्या, तुम्ही त्या आन्सरला ऑटोमॅटिकली अडॅप्ट करण्याची स्किल ह्या बॅचमधून शिकायला असता. म्हणून ह्या बॅचचा जो काही अंतिम उद्देश ना, फक्त स्टुडंट त्या ठिकाणी असं म्हणू शकतो की क्वेश्चन मी आधी पाहिलेला आहे एवढाच त्या ठिकाणी नाहीये, तर त्या ठिकाणी त्याला कॉन्फिडन्स म्हणजे एक्झामिनेशन मध्ये क्वेश्चन बघितल्यानंतर म्हणता आलं पाहिजे की मला माहिती आहे की हा क्वेश्चन नवीन आहे, पण त्यामागचा इश्यू मला त्याच्यापेक्षा बेटर माहिती आहे, त्यामागचा कोर इश्यू काय आहे याची मला अंडरस्टँडिंग चांगल्या पद्धतीने झालेली आहे. मग आपल्या बॅचमधनं झालेल्या लेक्चर्समधनं हे मला समजलेलं आहे आणि त्याची एक्झॅक्ट डिमांड कशा पद्धतीने ऍड्रेस करायची आहे हे कॉन्फिडन्स प्रोव्हाइड करण्याचं काम आपली फिअरलेस आन्सर रायटिंग बॅच त्या ठिकाणी करत असते. मग त्यामुळं आता तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे की ही बॅच आपण का जॉईन करू नये. मी फक्त हवेत गोळ्या त्या ठिकाणी तुम्हाला मारत नाहीये, तुम्हाला विथ प्रूफ सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत किंवा शो सुद्धा केलेले आहेत. त्याची पीडीएफ सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला त्या ठिकाणी टाकल, तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी बघू शकता. मी प्रोव्हाइड केलेल्या जे काही टॉपिक्स असतील किंवा थीम्स वगैरे असतील ते कशा पद्धतीने क्वेश्चनला डायरेक्टली कोरिलेट करतात, आयदर पार्शियली असेल, डायरेक्टली असेल किंवा स्ट्रॉंग असेल. ठीक आहे, इफ यू आर सिरियस अबाउट युअर प्रिपरेशन then definitely join our fearless answer writing batch to boost your confidence and to get selected for interview. Otherwise I will warn you, we will meet you again your next year mains preparation. Thank you so much for your understanding आणि पेशन्स. ठीक आहे, जे काही गोष्टी वगैरे असतील त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा किंवा कमेंट बॉक्समध्ये चेक करा किंवा डायरेक्टली तुम्ही टेलिग्राम चॅनलला गेल्यानंतर द कन्सेप्ट बिल्डर यूपीएससी एमपीएससी इन ब्रॅकेट राज्यसेवा असं जरी त्या ठिकाणी सर्च केलं तरी तुम्ही आपल्या चॅनलला त्या ठिकाणी ऍक्सेस करू शकता. पिन कमेंटमध्ये तुम्हाला बॅच विषयी सगळी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. थँक्यू सो मच फॉर युअर पेशन्स अँड अंडरस्टँडिंग. तुमचे जे काही जास्त म्हणजे मित्र वगैरे आहेत, आता मेन्ससाठी जे काही प्रिपेअर करत असतील, म्हणजे येणाऱ्या पुढच्या मेन्ससाठी वगैरे असेल किंवा एमपीएससीची त्यांची जी काही मेन्स वगैरे आहे, तर त्यांना तुम्हाला जर वाटत असेल त्यांना फायदा व्हावा तर त्यांच्याबरोबर सुद्धा तुम्ही नक्की शेअर करा, त्यांना सुद्धा ही गोष्ट व्हिडिओची लिंकची आहे ना तर ही नक्की पाठवण्याचा प्रयत्न करा.